नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो राशन कार्ड संदर्भामध्ये आहे. जर तुम्ही आपल्या राशन कार्डच्या अंतर्गत जर राशन घेत असाल तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण तुमचं राशन बंद होणार आहे हे लक्षात घ्या. आपल्या केंद्र सरकारच्या अंतर्गत राशन कार्डच्या अंतर्गत आपल्याला सध्या हे 5 नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. तर ते 5 नियम काय आहेत ते पहिले जाणून घेऊ, ज्यामध्ये कोण अपात्र आणि कोण पात्र या दोन्ही मी गोष्टी सांगणार आहे. तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जर तुमचं उत्पन्न ग्रामीण भागासाठी 2 लाखाच्या आत असेल आणि शहरी भागासाठी 3 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला हे राशन जे आहे राशन कार्डच्या अंतर्गत मिळणार आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर नसेल तरी तुम्हाला किंवा 4 चाकी वाहन नसेल तरी तुम्हाला हे राशन मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही IT रिटर्न भरत नसेल तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर तुमच्या कुटुंब जे आहे ज्या घरात तुम्ही राहता ते जर 100 स्क्वेअर फूटच्या आत असेल तर तुम्हाला हे राशन मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुमच्या कुटुंबामध्ये AC नसेल तरी तुम्हाला हे राशन मिळणार आहे, म्हणजेच तुम्ही पात्र आहात. आता हे निकष मी तुम्हाला जे पात्र आहेत ना, जे राशन तुम्हाला मिळणार आहे ना त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. तर हे निकष आहेत. आता दुसरे जे निकष आहेत, राशन कोणाला मिळणार नाही, कोण अपात्र ते जाणून घेऊ. ज्यांच्याही कुटुंबामध्ये कोणीही IT रिटर्न भरत असेल, आयकर भरत असेल त्यांना हे राशन मिळणार नाहीये. किंवा ज्यांच्याही कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी असेल, वाहन असेल त्यांना हा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर जर तुमचं घर जे आहे ते पक्कं घर आहे आणि तुमचं घर 100 स्क्वेअर फुटाच्या वरती म्हणजे मोठं आहे तर तुम्हाला या राशन कार्डचा लाभ मिळणार नाही किंवा हे राशन तुम्ही घेऊ शकणार नाही. तुमच्या कुटुंबामध्ये जर AC असेल तरी सुद्धा तुम्हाला या राशन कार्डच्या अंतर्गत जे आहे ते लाभ मिळणार नाही. जर तुमच्या कुटुंबामध्ये ग्रामीण भागामध्ये 2 लाखाच्या वरती उत्पन्न आणि शहरी भागामध्ये 3 लाखाच्या वरती उत्पन्न जर असेल तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न ग्रामीण आणि शहरी, तरी सुद्धा तुम्ही हे राशन घेऊ शकत नाही, तुम्ही अपात्र असणार आहात. आता या निकषामध्ये तुम्ही कुठे बसता ते पहा. आणि जर तुम्ही खोटी माहिती देऊन जर राशन कार्ड काढलं आणि राशन कार्डच्या अंतर्गत खोटी माहिती देऊन जर तुम्ही राशन घेत असाल तर सरकारच्या निदर्शनामध्ये आल्यावर त्याच्या अंतर्गत तुमच्यावर कठोर कारवाई होणार आहे. आणि जेव्हापासून तुम्ही हे राशन घेताय तेव्हापासून वसूल सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठलीही खोटी माहिती देऊ नका आणि खोट्या पद्धतीने काळा बाजार करून का राशन कार्ड अजिबात काढू नका. आणि दुसरं म्हणजे या योजनेच्या अंतर्गत राशन कार्डच्या अंतर्गत कुठलंही राशन घेऊ नका. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे, जर तुम्ही आत्ता तुमचं राशन कार्ड हे तुमच्या आधारला लिंक करायचं आहे, त्याचबरोबर त्याची KYC आणि बायोमॅट्रिक करायचं आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे आणि तुम्ही हे नाही केलं तरी तुमचं राशन कार्ड हे बंद होणार आहे. बाकी या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देणार आहे. आणखीन तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला कमेंट करा. तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर मी व्हिडिओ जरूर शेअर करते. धन्यवाद. जय हिंद.